तर तुम्ही कधी अशी मिरची मिक्स टॅमॅटो मस्त भाजी केली का? तर मी इथं मोठी मिरची घेतलेली आणि त्याची आपण छानपैकी भाजी करणार. तर ही भाजी तिखट असते. ही मिरची बघा मस्त तिखट असते. हे जे आपण भजी करतो ना ती मिरची आहे आणि टॅमॅटो टाकले की हिला आंबट गोड अशी चव येते. आता इथं बघा छान मोहरी जिरा टाकून घेतलं आहे फोडणीला. लसूण कांदा परतून घ्यायचा आहे. मिरची आणि टॅमॅटो बारीक करून घेतलेले आहेत. चिरून घ्यायचे आहेत बारीक आणि छानपैकी मिरची टॅमॅटो टाकून घ्यायचं आहे. हळद मीठ हिंग मसाला टाकून घ्यायचं आहे. थोडंसं ब्राऊन होईपर्यंत कांदा लसूण परतवून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मसाला मीठ टाकून घ्यायचा आणि छान मिरची टॅमॅटो टाकून घेतलेली आहे. इकडून तिकडून हलवून घेतलेले आहे छानपैकी आणि मस्त मसाले वगैरे मिक्स झाले की मीठ टाकून घ्यायचं ना शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर ह्याला छान एक चव येते. सुंदर अशी ही भाजी होते. ही भाजी तुम्ही भाकरी भाताबरोबर चपातीवर कशावरही खाऊ शकता. छान वाफळून द्यायचे, फक्त पाण्यावरच वाफळून द्यायचे, झाकण ठेवायचे आणि शेदेसपर्यंत शिजून द्यायची. ही भाजी नक्कीच करून बघा. साधी सिंपल आहे. ही भाजी तुम्ही केली तर मस्त टिफिनसाठी जेवणासाठी करू शकता. झटपट होणारी रेसिपी, अगदी छान चवीला होणारी. भाकरीबरोबर मी केली होती भाजी आणि छान अशी जेवणासाठी बनवून घेतलेली. तर भाकरी गरमागरम केलेली आहेत आणि मिरची आणि टोमॅटोची मिक्स भाजी केलेली. एक नंबर चवीला लागते. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे ह्या भाजीला एक नंबर चव येते. तुम्ही खोबराही वापरू शकता पण शेंगदाण्याचं कूट वापरा, एक नंबर चवीला भाजी लागेल. भाकरीबरोबर मस्त चपातीबरोबरही छान भाजी लागते. टिफिनला दिवसात जेवणासाठी बनवू शकता. भाजी कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही माझ्या चॅनलला.